आम्ही सारे खवय्ये. आणि आता झी मराठीचे स्टुडंट्स जे यांच्या घरात घुसलेले आहेत ते खूप नाही आहेत. त्याच्यामुळे आता म्हणजे खूप असले तरी आपण असं समजूया की खूप नाही आहेत. मी एकटीच आहे आणि मला एकटीसाठी खास स्पेशल, कारण मला पुरणपोळीचा गाठ घालायचा म्हणजे पोटात गोळा आहे. बरोबर. ते पुरण परफेक्ट शिजतंय की नाही, ते व्यवस्थित वाटलं जातंय की नाही मऊसूत, ते एक महत्वाचं टेन्शन आहे पुरणपोळी. बरोबर, अगदी बरोबर ना. जसं हे तुम्ही म्हणालात मला बेसनपोळी, ती मऊसूत एकसारखी एकजीव अशी आणि लवकर होणारी. हा ते तर आहेच, पण ते पूर्णच झंझट नाही त्याच्यामध्ये आणि तितकीच खमंग लागते. तितकीच खमंग लागते. नेक्स्ट टाइम नो पुरणपोळी. पण खाताना कळतंय का म्हणजे पुरणपोळी खातोय का कसं खूप फरक आहे तेव्हा कळेलच. येस. एक 3-4 खाल्ल्याने की मला कळतं की चव काय आहे. बरोबर. हा, कारण एवढ्याशा वेळच्यावरून कळत नाही. अगदी बरोबर. तर त्याच्यामुळे आता साहित्य लिहून घ्या. म्हणजे मला आता मन बदलायला पाहिजे. शीतावरून भाताची परीक्षा असं नको, भातावरून शीताची परीक्षा. साहित्य लिहून घ्या. आपण ही बेसनपोळी कशी करतो ते. तूप, बेसन, पिठी साखर, खवा, वेलदोड्या जायफळाची पूड आणि रवा आणि मीठ यांचा भिजवलेला गोळा. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं. आणि आता आपण हे बेसनपोळीच्या आतमध्ये जे सारण भरणार आहोत ते करतोय ना. ते सारण सोपं. तर थोडं आधी तूप, साजूक तूप पॅन मध्ये गरम करून घेतलं. आणि हे रेग्युलर आपलं बेसन आहे ना, म्हणजे भरडं वगैरे नाही. नाही, नेहमीच व्यवस्थित मऊ असं बेसन. हो, चाळून घेतलं. अच्छा, चाळून पण नाही, म्हणजे एखादा कणी राहिली असेल, खडा असेल म्हणजे मग फाटायला नको पोळी. छान खमंग भाजायचं ते. तर आता हे मस्त झालेलं आहे मंद आचेवरती ना भाजून. हो हो. आता पिठी साखर नाही, आधी थोडासा खवा पण टाकायचा. खवा, ओके. आणि ही जायफळ पावडर आहे ना. वेलची आणि जायफळ दोन्ही एकत्र केले. कारण बेसन पोळी म्हटल्यावर त्याचा उग्र वास लपायलाच हवा ना थोडासा. आणि त्याच्याशिवाय आपण जो पुरणपोळीचा स्वाद त्याला देणार आहोत तो स्वाद येणारच नाही ना. आता हे बेसन भाजून होत आलेलं आहे. आता याला थोडासा पाण्याचा हबका द्यायचा. म्हणजे थोडं आपण शिरा करतो ना तसं, फुलण्यासाठी. थोडी वाफ येऊ द्यायची त्याला आणि मग नंतर साखर मिसळायची. आणि पिठी साखर काय प्रमाण असेल वहिनी? म्हणजे साधारण आपण वाटीभर बेसन घेतलं आणि 1 वाटी आपण फक्त खवा घेतला होता, तर वाटीभर तरी साखर हवी. म्हणजे समप्रमाण पाहिजे. समप्रमाण पाहिजे. पण त्याला वर्ण कव्हर वगैरे आपलं येतं पोळीचं म्हटल्यावर ते गोड सारण गोड पाहिजे. हे आपलं मिश्रण तयार आहे. आता याला थोडं झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची. मिनिटभर ना. हा, मिनिटभर झालं असेल ना. हो, झालं. आणि आता हे घालून घेतलं की आपलं सारण रेडी. ओके. आता पोळीमध्ये ते सारण भरायची तयारी करूया. तयारी झालेली आहे भरायची आपल्याला. आता हे सारण रेडी झालंय. त्याचे लाडू करून घेतले छोटे. आणि हे मैद्याचं पीठ नाही, मैदा नाही, याच्याकरता रवा घेतला. बारीक रवा. नेहमीच्या याच्याकरता आपण म्हणजे पुरणपोळी करता साधारण मैदा आणि कणिक घेतो, पण याच्याकरता नुसता रवा, बारीक रवा आणि त्याच्यात तेलाचं मोहन घालून पीठ भिजवलं. तर करूया आता. हो. नेहमीप्रमाणे जसं आपण कचोरी तयार करतो आधी सारण भरून, आणि त्याच्यामध्ये फक्त हे हलक्या हाताने करायला लागतं. हो, कारण नाजूक काम आहे. जरा जोर लावला की बरोबर हलक्या हाताने साधारण हे घेऊन, आणि जसं आपण पुरणाच्या पोळीचं करतो आणि एकदा हात बसला की फटाफट. त्याच्यानंतर लावायला मैदाच घ्यायचं. पोळी तयार झालेली आहे आणि आता तुपावरती आधी थोडं तूप. ओके. म्हणजे मग त्याला छान खमंग अशी चव येते. ठेवू? हो. ओके. तर आता आणि भरपूर पोळ्या करायच्यात आम्हाला. आणि तुम्हाला मेन वही घ्यायचंय, पेन घ्यायचंय आणि साहित्य लिहायचंय. पटकन होणारा पदार्थ आहे, तर साहित्याने कृती लिहून. बेसन पोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तूप, बेसन, खवा, पिठी साखर, वेलची जायफळ पूड आणि मीठ घालून तेलात भिजवलेला रवा.
कृती: एका पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये 1 वाटी बेसन खरपूस भाजून घ्यावं. त्यामध्ये पाव वाटी खवा घालून तोही भाजून घ्यावा. भाजलेल्या बेसनाला पाण्याचा हबका देऊन या मिश्रणामध्ये पाणी आणि 1 वाटी पिठी साखर घालून ते एकजीव करावं. मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये वेलची, जायफळ पूड घालावी. भिजवलेल्या रव्याच्या लाटीत बेसनाचं सारण भरून पोळी लाटावी आणि खरपूस भाजून सर्व्ह करावी.